स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण कुरकुरीत कोथिंबीरीची वडी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी ही एक वाटी कोथिंबीरीची अशी निवडून स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली, धुतलेली अशी सुकून घेतलेली, तर एक वाटी अशी कापून झालेली। त्याच्यासाठी त्याच मापाची अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले। आता आपण त्याच्यासाठी लाल तिखट घेतलेले 1 चमचा, मीठ घेतलेले चवीनुसार, तीळ, हळद, धने पावडर, जिरे आणि ओवा। आता आपण करायला सुरुवात करू। ही कोथिंबीर आता या टोपल्यामध्ये अशी टाकून घेते। आता आपण लाल तिखट टाकून घेऊ, मीठ टाकू चवीनुसार, धने पावडर टाकून घेऊ, हळद थोडीशी, हे तीळ टाकू, जिरे, ओवा थोडासा चोळून टाकू। आता आपण आधी याला मिक्स करणार आहे, म्हणजे हे सगळे मसाले एका कोथिंबीरीला लागले पाहिजे, आणि नंतर आपण पीठ टाकणार आहे। आता आपण हे सगळं असं मिक्स करून घेतलंय आणि थोडा वलसरपणा पण आलेला आहे। तर आता आपण थोडं थोडं करून पीठ टाकू याच्यामध्ये। आता राहिलेलं पीठ टाकून देते मी। आता पाणी टाकून आपण भिजून घेऊ। आता आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे। अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, म्हणजे एकदम निबर पण केला ना तर तुकडे पडते, तर असं मीडियम साईजचं करायचं। आता आपण याला थोडंसं तेल लावून घेणार आहे। तेल लावून थोडं मळून घेते आता। आता आपलं पीठ एकदम तेल लावून असं व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण याचे 2 गोळे तयार करू। थोडंसं हाताला तेल लावून घेते। हे असा रोल एक तयार केला मी, दुसरा पण आपण करून घेऊ। आता हे 2 तयार झाले आपले रोल। आता ही चाळणी घेतली, चाळणीला आपण तेल लावू। आपल्या वड्याचं पीठ आहे ना, चिटकलं नाही पाहिजे, असं तेल लावून ठेवलं। आता आणि आपले हे रोल पण आता तयार आहेत। चाळणीला तेल लावलं होतं ना, तर चाळणीमध्ये रोल असे ठेवले, थोडे असे अंतराने ठेवून द्यायचे, आणि पाणी ठेवलेलं पातेल्यामध्ये, पाण्याला पण उकळी आलेली। आता आपण ही चाळणी का पातेल्यावर ठेवून देऊ, त्याला ताटाने झाकण ठेवू। आता आपण झाकण ठेवलंय, आता याला चांगलं उकडू देऊ। आता आपण कोथिंबीरीसाठी पीठ भिजून रोल ठेवले होते ना, तर हे उकडलेले, गॅस बंद केलाय। आता आपण याला थंड करून नंतर कापणार आहे। आता हा रोल ना थंड झालेला आहे, तर आपण वडी त्याची कट करून घेऊ।
हे अशा आकाराचे मी वड्या कट करून घेते। आता आपण हे वड्या अशा कापून घेतलेल्या, तर आता आपण थोड्याशा तेलामध्ये याला तळून घेणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, आता चांगलं गरम करायचं। आता आपण ह्या वड्या सोडून देऊ। चांगलं कडकडीत गरम करायचं, म्हणजे मग आधी आपल्या उकाड्याला आहेत ना, तर ते पटकन तळतात। आणि फुल गॅस ठेवायचा। हे बघा मस्त तळलेली, काढून घेऊ आता आपण। या पण राहिलेल्या तळलेल्या चांगल्या, त्या पण काढून घेते। आता अशाच राहिलेल्या मी तळून घेते बाकीच्या, छान तळलेल्या। अशा प्रकारे कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।